धडक आहे पॉइंट मध्ये. टिपलाय 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 खेळाडू झालाय बाद. येईल बॅक टू द डगआउट मिस्टर प्रणित जंगम. दरम्यान या स्पर्धेला खरं तर ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते आदरणीय नरेश जाधव युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतभाई पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. त्यांचे देखील आभार. पहिल्याच बॉलवरती प्रणितची केली आहे विकेट. दांडी गुल केली आहे. खरं तर प्रणितवरती जिम्मेदारी होती संघाची. मागील मॅचमध्ये त्यानं 41 धावसंख्येचं भलं मोठं योगदान संघासाठी दिला. एकतर्फी सामना म्हणावा लागेल त्याने विजयाच्या दिशेने नेला. पण या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती त्याला परतावा लागले. हा बॉल देखील खूप चांगला देखणा आहे. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणित जरी गेलाय तरी मी अजून मैदानावरती आहे. मी देखील हाहाकार माजवू शकेल याचं त्याने ज्वलंत उदाहरण दाखवलंय. बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय वन बाउन्स चौकार. पारितोषिक लागले राजू दादा प्रतिष्ठान वडवळ यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार. यस थँक्यू. 4 लागल्यात. पहिलाच बॉल आल्या आल्या त्यानं फेस केला. गोलंदाज वैभववरती केलेलं हे आक्रमण या ठिकाणी चौकार येतोय. 4 धावसंख्येसाठी आलेली ही प्रगतीपथाची खरं तर सुरुवात केली. आता सुरुवात कशी होते ते बघूयात. 5000चं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. वैभवला पारितोषिक आहे. खरं तर या बॉलवरती लॉब केलंय. स्लॉट मध्ये घेतलाय. बॉल आलाय स्लॉट मध्ये. पाठवलाय त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ठिकाणी आता येतोय आगीचा गोळा. बॅट मधून आलेला हा धमाका. योगेशच्या बॅट मधून आसमानी सुलतानी लगावलाय टोला. त्यावेळेस या स्वराज्याच्या लढाईसाठी अस्तित्वासाठी खरं तर ते लढले. आणि अवघ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्याला 350 पेक्षा जास्त किल्ले छत्रपती शिवरायांनी या स्वराज्यामध्ये जोडले गेले. तेच ही रायगड भूमी. आणि याच रायगड भूमीतलं हे सावरोली गाव. आणि या सावरोली गावामध्ये भरवण्यात आलेला हा कुंभमेळा हा क्रिकेटचा. हा बॉल देखील वाह 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 काय नजाकत आहे. जसं नवरीला नटवलं जातं तसं नटवलं या बॉलला. आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी बॅक टू बॅक. योगेशच्या बॅट मधून आता बॅट बोलते. योगेश सांगतोय की फक्त बॅटच बोलेल. बॉल थांबायचं काही नावच घेत नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. थँक्यू. चमके शिवबाची तलवार पहा. शिवराय राजा कसा होता. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचं निधन झालं त्यावेळेस शाकीर मुसाईफ खान जो औरंगजेबाचा वकील होता तसा औरंगजेबाचा वकील औरंगाकडे गेला आणि सांगितलं राजे काफर नरकाला गेला. राजेशिवाय छत्रपती मेला. राजेशिवाय छत्रपती वारला गेला. त्यावेळेस औरंगजेब नमाज पडत होता. नमाजीच्या रुकाता कानावर येत असताना नमाज पडायची चटई मात्र खाली हंतरली आणि खुदाच्या दिशेने हात फैलवले आणि सांगितलं हे राजा ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रख. तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. कारण की औरंगजेबाला देखील माहित होतं की हा पृथ्वी तलावरचा सर्वात श्रेष्ठ राजा हा तुझ्या भेटीला येतोय. तुझ्या स्वर्गाचे दार मात्र उघडे ठेव. तुझ्या स्वर्गाचे दार उघडे ठेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गरमत थंडीमध्ये देखील गरमाई केले बॅट्समन. या बॉलवर देखील आक्रमण. आता आक्रमण पावित्र्य धरलंय दोन्ही बॅट्समन. कारण की आक्रमकता हीच खऱ्या अर्थानं तुमची श्रेष्ठता आहे. आणि ती सिद्ध केली आता बॅट्समन. डॉट बॉलच्या साह्यानं धपळक मात्र सिरावलं गेलं. तब्बल 16 आकड्यावरती एक गडी या ठिकाणी झालाय बाद. धपळकावरती लागले 16 धावा. ऋषी आणि योगेशी जोडी.
योगेशनं खरं तर आल्या आल्या कमालीची कामगिरी केली. चौकार, षटकार षटकार. पहा आमचे मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतरची मॅच सावरोळी आणि त्यांच्या विरोधात खरिवली टॉससाठी यायचं आहे. त्याचबरोबर बघा या गावचे सुपुत्र साहिल घोसाळकर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. हायटेक रेडिएटर कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा येतात. त्यांचे देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. या बॉलवरती आली आहे खरं तर एक धाव. षटक क्रमांक पहिलं P1चं संपुष्टात आलंय. एक षटक संपला, एक षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावा आल्या प्रगतीपथावरती तब्बल 17. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि करायच्या त्या ठिकाणी 34. सरा खरिवली टीम आणि विनंती करतो प्रणित 11 सावरोळी टीम दोन्ही संघाचे कर्णधार सल राज घोसाळकर आणि खरिवली टीमचे कर्णधार चला आपण या. आपल्याला विनंती करतो टॉससाठी यावं आपण या ठिकाणी. 18 मध्ये करायच्या त्या ठिकाणी तब्बल 34 धाव संख्या. KTCची आमची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्याचबरोबर आमचे प्रवीणजी धुगाडेची राष्ट्रभाषा महागुरू आमचे कॉमेंटेटरचे. त्याचबरोबर नुकताच मागील इनिंगमध्ये ज्यांचा आवाज ऐकला ते तुषारजी धुमाळ या विभागातील खालापूर विभाग कालापूर कर्जत विभागातील एक नामवंत मराठीचे समालोचक. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत आमचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नरेशजी दळवे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला मी मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सत्यजी पाटील साहेबांना की आपल्या पवित्र शुभासे आपण दोन संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करावं ही आपल्याला विनंती. सतरा धावसंख्या आता प्रगतीपथावरती येऊन पोहोचले. यानंतरची मॅच लॉंग द कार्पेट खेचला या ठिकाणी. स्ट्रेटमध्ये फटका. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमक देऊन क्षेत्ररक्षकांच्या आवाक्या बाहेर अगदी स्ट्रेट फटका. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून अगदी गोळीच्या वेगाने जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 21 या आकड्यावरती. 21 स्क्वेअर लेग रिझन. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतो गॅदर करायला उचलेल बॉल. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय का. टॉस खरिवली टीम जिंकलाय. खरिवली टीम आपला निर्णय आपण त्वरित कॉम्प्युटर बॉक्सपर्यंत पोहोचवावं ही आपल्याला विनंती. खूप चांगली मॅच असणार आहे खरं तर अविनाशजी. यानंतरची खूप मजा येणार आहे मॅचमध्ये. दोन्ही चांगले संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऋषी येतोय. खरं तर हा स्ट्रायकर खेळाडू आहे. सलामीला आलेला खेळाडू आहे. पहिला बॉल फेस करायला आता खरं तर या इनिंगमधला सफल झालाय. खूप चांगला फटका या ठिकाणी सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक कंप्लीट केली आहे. येस डेफिनेटली एकच एक धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल तर तब्बल 23 या आकड्यावरती. पहा चालू असलेला सामना सर्वांच्या साक्षीनं घडतो या ठिकाणी. इरांजली 11 मुळगाव आणि त्यांच्या विपक्षात खेळतोय खरं तर ओम साई वडवळ. या दोन टीम मधलं हे रणयुद्ध क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची जणू काय पंढरीच भरवली या ठिकाणी. या आयोजनाबद्दल देखील आमचे आदरणीय सत्यजी पाटील यांनी देखील एक खूप चांगली बाईट दिली. नो बॉल पंचांनी दंडित केलंय या ठिकाणी. पकडलंय पंचांनी. पहा मनोज पाठारे खरं तर या स्पर्धेसाठी बरीच मेहनत घेत आहेत आणि त्यांच्यावर ज्यांनी मेहनत दिली ती या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय प्रवीण शेठ बैलमार यांनी खरं तर त्यांच्या अंगावरती जिम्मेदारी दिली आहे या स्पर्धेची. आणि त्यांचे संपूर्ण सहकारी टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्यामध्ये आमचे रोहित पाडगे असतील, त्याचबरोबर गौरव घोसाळकर असतील, त्याचबरोबर आमचे
राज घोसाळकर असतील, अंकेश तांबडे असतील, आमचे दर्शन बैलमारे असतील, संपूर्ण सहकारी त्यांचा परिवार मित्र या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथांग मेहनत घेत आहेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 13 करायच्या 26 या ठिकाणी ॲक्शन वेगळी पाहायला मिळते बॅट्समनची. फर्स्टला या ठिकाणी डॉट बॉल येतोय. या दरम्यान शुभम सकपाळ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. 2 षटकांचे या ठिकाणी वाजवी खेळ संपुष्टात आला. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावापात्र जाऊन पोहोचल्यात. तर तब्बल 25 आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या करायची आहे ती तब्बल 13.0च्या सरासरीने तब्बल 26 आकड्यावरती पहा. आमची KTCची टीम स्क्रीनवर देखील रिक्वायर्ड रन रेट दाखवते किती चेंडूंमध्ये किती धावा पाहिजेत. हे खरं तर आमचे अजिंक्य पवार यांची चालाकी आहे खऱ्या अर्थानं. हॅलो पाय दरम्यान 12 चेंडूंमध्ये करायच्या 26 धावा 13.0च्या सरासरीने धावावं लागेल प्रति षटकामागे. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धावसंख्या तरी अपेक्षित असणार आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. पण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच वाखण्याजोगी कामगिरी आता मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं खूप मागणं पडताना आपल्याला पाहायला मिळालं. प्रणव हॅलो 25 येत आहेत. अजूनही खरं तर 26ची गरज असणार आहे. 51चं टार्गेट आहे. प्रणव पहा आता मैदानावरती ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय. बरेच काही हा बॉल देखील क्षेत्ररक्षकाला चकमा दिलाय आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी ही गरज आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ती गरज पूर्ण करताना बॅट्समन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. योगेशनं मैदानावरती हाकार माजवला. आता योगेश नाही बोलत, योगेशची बॅट बोलते. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता क्रिकेटच्या पटलावरती त्याला फुटबॉल दिसायला लागलाय. बॉलवरती निश्चित टोलेवर टोले देत आहेत. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेशच्या बॅटमधून घणाघाती प्रहार करणारा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. यस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 6 गेले 31 वरती. ह्या बॉलवरती किल आक्रमण केलंय पण बॉल थांबत नाही. आता प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देतोय खेळाडू. आता जसं थंडीचं वातावरण आहे या थंडीच्या गुलाबी थंडीमध्ये मात्र गरम करण्याचं काम योगेश मैदानावरती चोख 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 करतोय. बॅक टू बॅक दुसरा. योगेशच्या फळीमधून आग ओखणारा गगनचुंबी आसमानी हाय अँड हँडसम बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी षटकार. मध्ये 14 करायच्या या ठिकाणी पहा गौरवनं सक्षम असावी. योगेशनं आता मैदानामध्ये नावाची छाप सोडली आहे. विकेट गेल्यानंतर प्रणित गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची हायगाय केली नाही. 11 चेंडू आणि 35 धावसंख्येचं योगदान दिलंय. कोणत्याही प्रकारची हायगाय केली नाही की मागे आहे कोण की नाही. संघर्ष करायचा आहे फक्त. ज्या वेळेस तुमचा संघर्ष तितक्याच ताकदीचा तितकंच यश ताकदीचं मिळणार आहे आपल्याला. शांत बसलंय मैदान आणि शांत बसलेल्या मैदानावरती केलेले हे आक्रमण. आक्रमकता हीच तुमची खऱ्या अर्थानं महत्वाची ओळख असते. जितका वादळ शांत
तितका त्याचं उत्तर पलटवार एकदम खतरनाक दिलं जातं आणि त्याचंच प्रत्युत्तर दाखवतोय. कारण की मी अजून हारलेलो नाहीये, कारण की अजून प्रतिस्पर्धी जिंकलेला नाहीये. लढाई तशीच राहणार, अस्तित्व देखील तेच असणार, कारण की ही लढाई गावाच्या नावासाठी आहे. बॉल थांबत नाही, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी योग्यच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चौकार येतोय, एक तर्फी नेलंय खरं तर, आणि अवघी एकच धाव प्रवीण सर या इतक्या धावसंख्येमध्ये. 41 धावसंख्येतली एक धाव फक्त खऱ्या अर्थानं ऋषीची आणि एक नो बॉलच्या अशा वैयक्तिक 2 धावा. 9 चेंडूंमध्ये 10 करायच्या आता विजयासाठी, पण योगेश थांबायचं नाव घेत नाहीये. आता फसलाय जरूर, पण झेल दिली आहे धरणी मातेला. एक कंप्लीट जे मुळगाव चेहऱ्यावरचे जे 12 वाजले होते ना खऱ्या अर्थानं, ते आता कुठेतरी एक हास्यमय वातावरण पाहायला मिळतं. जसं प्रणित गेलं ना प्रवीण सर, की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजले, एक क्वेश्चन मार्क होता खऱ्या अर्थानं, एक प्रश्नचिन्ह मनामध्ये पडला होता की आता या ठिकाणाहून परतीचा प्रवास मुळगावकडे करावा लागतोय की काय. पण ज्यावेळेस योगेश आला त्यावेळेस मॅचमध्ये इतकं मॅग्नेट पकडून धरलं की बास रे बास, फक्त षटकार चौकार षटकार चौकार या धावा बोलतायत मैदानावरती. 42 येत आहेत, 42 प्रयत्न काष्टी परमेश्वर, जितके प्रयत्न तितकं यश जवळ येणार आहे. की विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. आता 8 चेंडूंमध्ये करायच्यात 9 विजयासाठी. हे षटक संपण्यासाठी अजूनही 2 चेंडूंची खेळी बाकी असणार आहे. या ठिकाणी संघर्ष केला जातो आणि हा संघर्ष खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा असतो. पूर्णपणे सफल झालाय, बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. काय लाजवाब बॅटिंग चालू आता मैदानावरती. ऋषीच्या बॅट मधून देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सतीश दादा पाटील यांच्याकडून जो स्ट्रोक खेळला, या स्ट्रोकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. पाहता थर्ड अंपायरची मागणी केली आहे. जर यस्टेनच्या पूर्णपणे जर खेळाडू बाहेर असेल, 12th मधून नाही बघू शकत, पण आमच्या या ठिकाणी आहेत तटस्थ पांडे सर असतील. जर पूर्णपणे स्टंपच्या मागे असेल, पाहता दडपण दडपण दडपण, जर षटकार असेल तर मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण होईल. आणि कदाचित जर हा यस्टांच्या पूर्णच मागे असेल तर सगळ्या मेहनतीवरती पाणी असेल. पंचांकडे अपील केली आहे. पहा प्रेक्षक वर्ग देखील खऱ्या अर्थानं या चेंडूचे काय डिसिजन आहे. धाकधूक खऱ्या अर्थानं ज्यावेळेस व्हेंटिलेटरवर माणूस असतो आणि घरच्यांना जी धास्ती असते ना, ती धास्ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी लागलेली पाहायला मिळणार आहे. आता हृदयाचे ठोके ज्या स्पीडनं चालतायत, पहा या ठिकाणी आता बॉल कधी पडलाय, खेळाडू शफल किती झालाय, किती अक्रॉस झालाय, एस्टेनच्या मागे किती आलं, याची चाच तपासणी पूर्णपणे केली जाईल. आयोजन कमिटी असेल या ठिकाणी, त्यानंतर आमचे थर्ड अंपायर पांडे सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही ऑफिशियल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल. प्रणित, खरं तर आपला 12th मध्ये देखील या ठिकाणी आहे. थोडं समंजसपणाचं लक्षण घ्या सर्वांनी, शांतता.
चला प्रेक्षक वर्ग आपण थोडंसं स्टेज पासून बाजूला चला प्रेक्षक वर्ग आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हायचं. स्वयंसेवक आपल्याला विनंती आहे की जे स्टेजच्या समोर जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सर्वांना विनंती आपण थोडंसं बाजूला व्हा. गौरव घोसाळकर आणि अंकेश तांबडे आपण वरती या. अंकेश वरती या. अंकेश तांबडे आपण वरती या. जो काही आयोजन कमिटी डिसिजन घेईल तो शेवटचा आणि अंतिम असेल. प्रणित आपला स्पोर्ट्स स्पिरिट आपण देखील दाखवणं खूप गरजेचं आहे. प्रणित नो डाऊट आपल्याला दाखवण्यात काही चला फक्त बुलगा टीमचा खेळाडू असेल पंच आणि आमची आयोजन कमिटी या ठिकाणी आहे. चला आयोजन कमिटी आणि पंचांचा डिसिजन झालेला आहे की हा डॉट बॉल आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या वडबल टीम. चला बरेच काही नियम बदललेले आहेत. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक नियम अटी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. चला गौरव आपण देखील चला कमेंट्री बॉक्स खाली करा. कमेंट्री बॉक्स खाली करा. सर्वांना कळकळीची विनंती आहे. आता विजयासाठी गरज असणारे हा डॉट बॉल आहे. 7 चेंडूंमध्ये 9 करायच्यात. 7 बॉलमध्ये 9 करायच्यात. 7 बॉलमध्ये 9 करायच्यात. चला आपण कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. पंच मैदानावरती टीम मिटिंग अलाउडच करू नका. आपण जर क्षेत्ररक्षणाची पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक राहिले पाहिजे. 2 बॅट्समन मैदानावरती चांगला खेळ करतात. चला इतका मोठा आयोजन आहे. आयोजनाला सहकार्य करा आपल्याला विनंती आहे. 7 बॉलमध्ये करायच्यात 9. योगेश अजूनही मैदानावरती आहे आणि त्याचबरोबर ऋषीने जो फटका सजवला तो खूप चांगला होता. पण काही जे नियम अटी ज्या लागू झाल्यात त्यामुळे हा बॉल त्याला डॉट देण्यात आला. हा बॉल डॉट देण्यात आला. आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागं राहा. सगळ्यांना विनंती आहे. पहा या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पहा या दरम्यान यानंतरची मॅच असणार आहे सावरोळी विपक्ष खरिवली आणि 6 मध्ये करायचं. आता 5 धावसंख्येची गरज. प्रगती प्रतावरती धाव येऊन पोहोचल्यात 46 आकड्यावरती क्षमा 46 धावसंख्या झाल्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग 51 करायच्या होत्या त्याच्यातील 46 झाल्यात. आता बॉल शिल्लक असेल 6 षटक असेल शिल्लक 1 आणि करायच्यात 5 धावसंख्या. पहा या दरम्यान छगनजी पाटील मान फ्रॉम दुबई यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप सारी शुभेच्छा देखील आल्यात. दुबईवरून ही स्पर्धा पाहत आहेत आणि प्रवीणजी बैलमारे यांची दुबईमध्ये फिरण्याची संपूर्णपणे व्यवस्था त्या ठिकाणी अगदी चोखपणे त्यांच्याकडून त्या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे. आणि त्यांच्यासाठी इन्व्हिटेशन देखील दिलंय की या ठिकाणाहून तुम्ही दुबईला या आणि त्या ठिकाणी तुमची उत्तम व्यवस्था आदरणीय छगनजी पाटील साहेबांकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे. थँक्यू. बाउंड्री जाते. टाळ्यांचा कडकडाट. 5-4 बॉलमध्ये करायचे 1 धावसंख्या. 5 बॉलमध्ये करायची 1 धावसंख्या. जल्लोष खऱ्या अर्थानं मुळगावकरांच्या भात्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली एक कव्हर केली आहे मुळगाव टीम. या ठिकाणी मात्र शिलेदार ठरतीये. पहा जे काही नियम आहेत ते आपल्या सर्वांपर्यंत पोचलेच असतील यात मात्र तिळ देखील शंका नाही. आणि यानंतर जी मॅच असणार आहे खरिवली आणि सावरोळी. मनोज
मनोज पाठारेंसाठी खरं तर पारितोषिक असणारे आमचे आदरणीय सत्यजी पाटील यांच्याकडून प्रत्येक बॉलवरती 1000 रुपयांचं कॅश प्राईज आणि कॅच जरी पकडली त्यासाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. बॉल कलेक्ट केला तरी 1000 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. कदाचित आता 24 बॉल असणार आहेत. मग बॅट्समनला सांगावं लागेल की 24च्या 24 बॉल मनोज पाठारेकडे मारायचे, 24,000 रुपयांचा कॅश प्राईज असेल. चला बाहेर या. मुळगाव टीम आणि पायास दरम्यान छगनजी पाटील साहेबांकडून खरं तर प्रवीण दादांसाठी शुभेच्छा देखील आल्यात आणि त्यांच्यासाठी दुबईला इन्व्हिटेशन देखील दिलं आणि दुबईमध्ये त्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील आम्ही छगनजी पाटील साहेबांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. चला दोन्ही टीम वडवळ आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळणारी मुळगाव टीम आपल्याला विनंती आहे. पंच आपण या बाहेर आणि प्रणित आणि त्याचबरोबर आमचा सर्व प्रेक्षक वर्ग, आमचा माईबाप, त्यांना विनंती आहे आपण मैदानातून बाहेर यावं आपल्याला विनंती आहे. प्रणित आपल्याला देखील विनंती आहे, आपण व्यावसायिक खेळाडू आहेत, आपल्याकडून हे अपेक्षित नाही आणि ही स्पर्धा लाईव्ह आहे, याची देखील दखल आपण देखील घेतली पाहिजे. चला आर्ग्युमेंट करू नका आपल्याला विनंती आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती, आता मैदान सोडा आणि ऑफिशियल ज्यांचा हा सामना त्यांनाच विनंती असेल आपण मैदानामध्ये या. तुमच्या साठीच केलेला हा टास आहे आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच योगेश गोपाळेला मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. योगेश गोपाळे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरिवली संघाच्या विरोधात प्रणित 11 सावरोळी संघाचा आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं